नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चुकून जर भाईची उंची कमी झाली तर कशा पद्धतीने वाढवायची। चुकून असू देत किंवा जर समजा तुमचा पहिला ब्लाऊज असेल, पूर्वीचा ब्लाऊज, आणि त्यावेळेस तुम्ही बारीक असाल आणि नंतर थोडी तब्येत वाढल्यामुळे जर तुमची भाई जी असते ना ती लहान जर असेल तर वरती चढते दंडाचा आकार वाढल्यामुळे, तर तुम्ही कशा पद्धतीने वाढवू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघू शकता, आता मी तुम्हाला ह्या ब्लाऊजवरती दाखवणार आहे। तर हे आहे 4 इंच भाई उंची। आता पूर्ण ब्लाऊज मी उसवून घेतलेला आहे। तुम्हाला ज्या वेळेस भाईची उंची वाढवायची असेल ना त्या पूर्ण तुम्हाला हा भाई उसवून घ्यायची आहे, पूर्ण कंप्लीट इथपर्यंत। अगदी खालीपर्यंत उसवून घेऊ नका, म्हणजे इथपर्यंत उसवू शकता। आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जर सेम कापड असेल तर ते घेऊ शकता किंवा कॉन्ट्रास्ट लावायचा असेल तरी तुम्ही घेऊ शकता। तर आता आपल्याला हे मी कापड घेतलेलं आहे। आता हे टोटल मी 3 इंच, तर आपल्याला 2 इंच भाई वाढवायचे आहे, तर मी घेताना एक्स्ट्राचं 3 इंच घेतलेलं आहे। आणि हा डबल फोल्ड आहे, तुम्ही बघू शकता। हा मी डबल फोल्ड केलेला आहे की बंद बाजू जी आहे ना ही या साईडला आहे आणि ओपन बाजू ह्या साईडला आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला 2-2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे उंची, बघू शकता तुम्ही। आणि नंतर इथून पण 2-2 इंचावरती मार्किंग करायचं आहे आपल्याला। इथून 2 इंच, इथून असं 2-2 इंचावरती मार्किंग करायचं आहे। तर इथून आपल्याला स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे। आणि हे बघू शकता, असे आपल्याला चौकोन तयार करायचे आहेत। तर बघू शकता मी कसं करते, ते सेम तुम्ही बघा आणि त्यानुसार करा। हे बघू शकता मी काय केलेलं आहे, हे 2-2 इंच, म्हणजे इथे 2, इथे 2, इथे 2, 2-2 इंचाचं अंतर ठेवून मी अशा रेषा आखून घेतलेल्या आहेत। उंची पण 2 इंच आणि हे जे छोटे छोटे कप्पे केलेले आहेत ना हे 2-2 इंचाचे आहेत। आणि त्याच्यानंतर थोडंसं मार्जिनसाठी वरती सोडलेलं आहे। तर आता काय करायचं आहे, आपल्याला जेवढं वाढवून घ्यायचं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता। आता इथं मी 2 घेतले, तुम्ही 3 इंच पण घेऊ शकता जर तुम्हाला जास्त भाई वाढवायची असेल तर। तर आता बंद बाजू इथे आहे, आपल्याला काय करायचं आहे, इथून असं कट्स मारून घ्यायचे, बघू शकता तुम्ही। मी डबल का घेतलेला आहे, कारण सपोर्ट असणं गरजेचं आहे। जर सिंगल कापड घेतलं तर बऱ्याच वेळा सपोर्ट मिळत नाही व्यवस्थित, त्यामुळे मी डबल कापड घेतलेलं आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, बघू शकता तुम्ही। तर आता हे असं इकडं धरायचं आणि असा त्रिकोण तयार करायचा, तुम्हाला दिसत असेल, बघू शकता। हे अशा पद्धतीने त्रिकोण तयार करायचं आहे आपल्याला, हे बघू शकता असं। म्हणजे आता साधारणतः तुम्हाला दिसत असेल हे असं आणि असा त्रिकोण तयार करायचा आहे। इथून हे असं आणि असं, हे बघ इथून हे। तर बघू शकता कशा पद्धतीने आपला डिझाईन तयार करायची आहे, तुम्हाला एक करून दाखवते मी। तर हे बघा, हे अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन तयार करायची आहे। अशी व्यवस्थित त्रिकोण आपले व्यवस्थित छान आले पाहिजे अशा पद्धतीने। तर मी आता एक एक करून त्रिकोण टिप मारून घेते। तर हे अशा पद्धतीने इथून अशी टिप मारून घ्यायची आपल्याला। तर एकसारखी येऊ दे त्रिकोण, म्हणजे डिझाईन पण आपली व्यवस्थित दिसेल। शिस्तीत डिझाईन तयार करा।
बघू शकता ह्या पद्धतीनं आपली डिझाईन तयार झालेली आहे. दिसत असेल तुम्हाला त्रिकोण. ह्याच्यावरून हवं तर तुम्ही टीप मारून घेऊ शकता, नसेल तर नाही घेतले तरी सुद्धा चालते. तर आता काय करायचं आपल्याला, ह्याच्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची छान अशी. नाजूक लावून घ्या म्हणजे जेणेकरून छान दिसेल. तर आता बघू शकता ही लेस लावून घेणार आहे मी. तर त्रिकोण बघा एकसारखे कसे व्यवस्थित झालेले आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला अशी लेस लावून घ्यायची आहे. मला हवी तर थोडीशी ब्रॉड पण लावू शकता. तर बघू शकता ही आपली डिझाईन कशी छान अशी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. नंतर आता आपली भाईचं घेर कुठपर्यंत आहे ना तिथून आपल्याला असं ठेवायचं आहे आणि आपल्याला टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. तुम्ही बघू शकता हे थोडंसं अंतर तुम्ही ठेवलं तरी सुद्धा चालेल कापडाचं, आणि मग तुम्ही टीप मारली तर चालेल, किंवा अगदी लेस बरोबर तुम्ही टीप मारली तरी सुद्धा चालू शकते. आता इथं काय करायचं आहे, दंडघेर जो आहे ना तो 12 आहे. मग इथं मार्किंग करून घेतलेला आहे मी 6 वरती आणि 6 वरती. म्हणजे बघू शकता तुम्ही दंडघेर 12 आहे तर इथून 6 म्हणजे हे फिटिंगचं टीप आहे, तिकडचं मार्जिन आहे. तर तिथून आपल्याला हे लावायला चालू करायची. जी आपण डिझाईन तयार केलेली आहे ना ती अशी इथून लावायला सुरुवात करायची आहे. तर बघू शकता हे अशा पद्धतीनं लेसच्या वरती पण मारू शकता, किंवा लेस थोडीशी हे करून सुद्धा तुम्ही टीप मारू शकता. लेस न कळत आतल्या साईडला 1/2 इंच करून पण तुम्ही टीप मारू शकता. ते तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे. हे अशा पद्धतीनं आपली डिझाईन तयार झालेली आहे. तुम्हाला व्यवस्थित मी करून दाखवते. किती व्यवस्थित आपली डिझाईन तयार झालेली आहे. आणि आपण जे फिटिंग करणार आहोत ना ती फिटिंगच्या टिपा मी तुम्हाला मारून दाखवते. तर बघू शकता कशी टीप मारून घेतलेली आहे मी, आणि लेस पण इथून जोडलेली आहे. लेस अर्धी थोडीशी अर्धीपेक्षा म्हणण्यापेक्षा 1/2 इंच मी आतल्या साईडला धरलेली आहे आणि त्याच्यावरून मी टीप मारलेली आहे. तुम्हाला दिसतच असेल. नाही बघू शकता किती छान अशी आपली भाईची उंची वाढलेली आहे आणि डिझाईन पण आपली तयार झालेली आहे. म्हणजे असं नाही की कुणाला जर बघितलं तर दिसणार पण नाही की आपण जोड दिलेले आहेत. आपण छान अशी डिझाईन तयार केलेली आहे असेच दिसणार आहे. तर तुम्हाला पुन्हा एकदा मी व्यवस्थित करून दाखवते. तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही डबल त्रिकोण पण करू शकता. म्हणजे आता हे बघू शकता हे असं मी धरलं तर दिसेल तुम्हाला. हे असं मधल्या साईडला पण तुम्ही एक एक त्रिकोण जर जोडला तरी सुद्धा चालू शकते. भरगतचं जर डिझाईन हवी असेल तर अशी पण होऊ शकते. आणि तुम्हाला जर सिंगल त्रिकोण हवे असतील एक एकच तर तुम्ही अशा पद्धतीनं पण करू शकता. हवं तर तुम्ही इथे जे दिसतं ना इथे तुम्ही टोकं ह्याला तुम्ही मोती पण लावू शकता आणि अट्रॅक्टिव्ह लुक पण नक्की देऊ शकता. तर खूप सुंदर पद्धतीनं आपण भाई उंची त्या पद्धतीनं वाढवून घेऊ शकतो. म्हणजे जर तुमची भाई कमी झाली असेल किंवा जुना ब्लाऊज असेल तुम्हाला भाई उंची थोडीशी जास्त हवी असेल तर नक्कीच ह्या पद्धतीनं तुम्ही करून भाई उंची वाढवू शकता. तर कॉन्ट्रास्ट कलर असेल तो पण लावू शकता, किंवा सेम कलरचं जरी तुम्हाला लावायचं असेल तरी ह्या पद्धतीने लावू शकता. खूप सिंपल खूप सोपी डिझाईन आहे. अगदी 5 मिनिटामध्ये तुम्ही ही डिझाईन तयार करून लावू शकता तुमच्या ब्लाऊजला. तर मैत्रिणींनो ही डिझाईन ही आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.